नमस्कार, मी अश्विनी परत एकदा तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते। इकडे छान असं सकाळी सकाळी कोमट पाणी पिलं आणि त्यानंतर लगेच बाहेरचं झाडून पुसून तिथे रांगोळी काढली आणि लगेच मग आंघोळ पण करून घेतली, कारण सगळे झोपलेले होते त्याच्यामुळे पहिले आंघोळ करून घेतली। आणि इकडे छान असे जुने गाणे लावलेले होते सकाळी सकाळी आणि त्यानंतर स्वयंपाक म्हणजे वरण भाताचा कुकर पण लावला आणि इकडे कुकर लावून तिकडे देवपूजा पण करून घेतली। तर अशी झाली होती माझी सकाळची सुरुवात। आणि इकडे जुने गाणे चालू होते तर खूप सुंदर वाटत होतं, कारण ऑल टाईम फेवरेट जुने गाणे। आणि त्यानंतर मग नाश्त्याला आज केलं होतं पोहे आणि ढोकळा होता, त्यामुळे तो नाश्ता पण करून घेतला। आणि स्वयंपाकाला आज नेमकी सुट्टी होती, कारण आज बाहेरचे भरपूर कामं होते। मग आम्ही नर्सरीत गेलेलो होतो, काही 1-2 कुंड्या घेऊन आलो। त्याच्यानंतर मग थोड्या वेळ खालीच थांबलेलो होतो, अनगला पण छान वाटत होता आणि तो पण खेळत होता। आणि मग सर्वांसाठी छान इकडे दुपारचा चहा, जवळपास सायंकाळचे 5 वाजलेले असतील, मस्तपैकी सर्वांसाठी गरम गरम चहा करून घेतला। आणि मग चहासोबत नानखटाई सगळ्यांनी मस्त एन्जॉय केलं। त्यानंतर इकडे आपल्या अनकचं पण सर्वांसोबत नानखटाई खायचं चाललेलं होतं, त्याला पण खूप आवडली होती नानखटाई। आणि मग सगळे असले तर घर असं भरल्यासारखं वाटतं आणि खूप मजा येत होती काल। अनक, त्याचे आजी आजोबा आणि आम्ही पण सर्व बऱ्याच दिवसानंतर असं सगळेजण मिळून चहा घेत होतो। त्यानंतर मग रविवार असल्यामुळे बाजाराचा दिवस, त्याच्यामुळे मग आम्ही सगळे दोघंजणं भाजी घ्यायला गेलेलो होतो आणि मस्तपैकी भाजी घेऊन आलो। आणि मग आज तुम्हाला किचनमध्ये दोघी आम्ही सासू आणि सून अशी जोडी दिसणार आहे। बऱ्याच दिवसानंतर आम्ही दोघी किचनमध्ये असल्यामुळे मस्त गप्पा गोष्टी चाललेल्या होत्या। आणि आज स्वयंपाकामध्ये पण असं जास्त काही केलेलं नव्हतं, फक्त मस्त सगळ्यांना साधी खिचडी खायची होती, त्याच्यामुळे खिचडी केलेली होती आणि सोबतीला पापड सुंदर असा बेत होता। इकडे सायंकाळचा स्वयंपाक लवकरच झालेला होता, जवळपास साधारण 6:30 वगैरे वाजले असतील। त्याच्यानंतर मग सगळं आवरून देवाजवळ दिवा अगरबत्ती पण करून घेतली आणि लगेच जेवण पण करायला बसलेलो होतो। आणि असा काहीसा संपला आमचा आजचा दिवस। सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बाय बाय।